हॅलो नलाडवेणी, आज पण तुमचं कुत्र माझ्या दरवाजात हागून गेलंय. कुत्र हागलंय म्हणजे कुत्र काय सोना हागते का? असं लाज नसल्यासारखं काय पण बोलायचं नाही. नेक्स्ट टाइम जर तुमचं कुत्र माझ्या घराच्या अवतीभोवती बी दिसलं ना, नाही अख्ख्या गावाला तुझ्या घरात मी हागायला बसवलं तर माझं बी नाव नाही. माझं घर काय मी तुझ्या कुत्र्याला हागायला नाही बांधलं. कुत्री मेली. मेल्या मी तुला भाजी आणायला सांगितली होती पण तुझ्या लक्षात नाही. तुला गुटखा आठवतो, सिगरेट आठवती, पण मी काही कामं सांगितले ते तुला आठवत नाही. आणि ते खरकटी भांडी तिथं पडली ते तुला मी घासायला सांगितलं पण नाही. ते घासणार कोण आता का तुझ्या सासूबाई? कधी आलात तुम्ही? आहो ते नाही, ते आज ना ते मंडपात कार्यक्रम आहे ना, तर त्यांनी सांगितलं असं नवरा बायकोंचं भांडण दाखवायचं म्हणून, तर आमची प्रॅक्टिस चालू होती. बाकी काही नाही. मी पाणी आणते. ऐकलं फिंद्रांना माझं लक्ष असतं तुमच्याकडं नाही. म्हणजे मला काय म्हणायचंय, नवरा माझा, मी त्याला चिळायला देईन नाही तर नाही देणार, घरात घेईन नाही तर नाही घेणार. तो माझा नवरा, माझी मर्जी, मी काही करेन. तुमच्या काय पोटात दुखतंय नाही? म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्यांकडे लक्ष द्या की, नाही तर तुमचे नवरे द्यायचे दुसरीकडे लक्ष. कुत्र्या मेल्या. सजना है मुझे सजना के मोरते मेलेला येळ नाही माझ्याकडे बघायला. वैताग आलाय फार लग्न करून. माझ्याकडं नाही बघत म्हटल्यावर बघत असल कुणाकडं? त्याच आता काही खरं नाही आज. सासूबाई पकडलं असलं लपून छपून माझ्या कपाटात बघायची काय गरज आहे? मी सांगते ना माझ्या कपाटात काय. तुम्ही दिलेले 2 सोन्याचे मणी आणि ते 200-300 रुपयाच्या 2 साड्या, बाकी काहीच नाही. आणि सासूबाई मी काय म्हणते, मी जर असं लपून छपून तुमच्या कपाटात बघितलं तर दुसऱ्या दिवशी काही दिसणारच नाही. भांडणं चालू कुठे या फिंद्रांच्या भांडणं? तर यांच्यापेक्षा भांडणं तर आमची शांताबाई करते. असल्या भारी करते ना, पार गटारीत लोस पर्यंत. यांच्यासारखे भांडणं तर मी आपल्या लहानपणी पण कधी केले नाही. भांडणं कशी केली पाहिजे, अशा एकमेकींच्या झिंज्या पकडल्या पाहिजे, अशा उपटल्या पाहिजे. असले भांडणामध्ये मला काही इंटरेस्ट नाही. मला लय काम आहेत, मी चालले. बाई इळा कुठं ठेवला? मरणाचं काम पडलंय. आताच एवढं काम करून आले, आता इळा कुठं फेकला असं या म्हातारीने काय माहित. अगं चल ना घरी, जेवण वाढ ना मला. हा होय, लागली का भूक तुम्हाला? हा, अख्खा गावात मिरून येता आणि भूक लागली मला. आता तुमची आई आली होती जेवायला दी, तुमची बहीण येते जेवायला दी. तेवढंच काम आहेत का मला? होय, नुसतं जेवायला वाढ जेवायला वाढ. खाता का मला कच्ची? जा तुमच्या आईला सांगा. दिन माझी आई जेवण मला. देईन माझी आई जेवण म्हण. लय आईचा पुळका. एका माळीचे मणी आहेत दोघं. जा, मी तरी बघत आहे काय अंड्याची पोळी करून देते काय तुमची आई. काही मिरच्या आणल्यात काय? मसाला बनवायचा काय? नाही, रबडी बनवायची उद्या या खायला. बाया बाईला तर काय बोलावं का नाही काय माहिती, कसलं उत्तर देते ही हमेशाच. काय ग सासूबाई? हटकुनी गोदडी सोय ठेवली होती. हातून नाही राहिली असं चुकीनी. असेच उन्हाने पांढरे झाले का माझे? कुठं कुठं सोय तुझ्या टूची ना, तुला पत्ता नाही लागायचा. तुझं असं आहे, धरलं तर चावत आणि सोडलं तर पळत. मला सुईवर बसली ती एका दिवशी ना, तुझ्या ठोंगात सुई झाली. कुठं चालला तुम्ही? अगं माझा एक जवळचा मित्र आहे, हा त्याचा आहे ना बक्षीस समारंभ आहे. हा त्याला संगीत स्पर्धामध्ये पहिलं स्थान भेटले, पहिलं स्थान. होय, हा, त्या कार्यक्रमाला जातोय मी. असं म्हणजे तुम्हाला मूर्ख पाहुणे म्हणून सनी आमंत्रित केले काय? काय काय म्हणाली तू? म्हणजे तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले काय? हा तसंच आहे. हा ठीक आहे, या मग लवकर. काय हा पसारा मेल्यानं. मस्त
मस्त मस्त नाही म्हणजे इथं नवरीला हळद लावायची सोडून तिथं पोरींना हळद लावायला लागले. मेल्यानं गप नवरीला हळद लावायची आणि निघायचा असला पंचरपणा माझ्या घरी चालला नाही. आणि मावशी मी काय म्हणते, या म्हातारा एवढ्या युळाला काय लागला, माझी आई माझा बाबा नाही, इथं नवरीचं लग्न आहे, आई बाबाचं नाही. आणि मला काय म्हणायचं, असली फालतू गाणी माझ्या पोरीच्या लग्नात वाजणार नाही. त्या नाम्याला म्हणावं आण तुझा डीजे आणि लाव तो डीजे वाला कोणता गाणं, चल रे भडव्या मिटू आपले डिस्को डान्सिंग. हॅलो, हा बोल संगीता. साडी घेतली का? मस्त मस्त. ठेव का, मला काम आहेत. गंठण पण घेतले का? मस्त मस्त. तरी म्हंटल तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याकडनं काल 1000 रुपये कसे घेतले? तुझ्या साडीला आणि गंठणला कमी पडत असतील नाही का? हा आता तुझी रेंज गेली असेल. हॅलो, कुत्री मेली.